नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. राष्ट्रीय मराठा महासंघाकडून कळमनुरी विधानसभा अपक्ष उमेदवार अजितभाऊ मगर यांना पाठिंबा. 93 कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अजितभाऊ मगर यांच्या निस्वार्थ जनतेच्या कामाची दखल घेता राष्ट्रीय मराठा महासंघाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यात प्रत्येक गावात ठिकठिकाणी अजितभाऊ मगर यांनी थेट जनतेशी संवाद साधत कॉर्नर बैठक घेण्यात आली आहे. अजितभाऊंनी आपल्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये असे असंख्य मानवतावादी समाज उपयोगी उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत आणि तळागाळातील गोरगरिबांना कष्टकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ पोहोचण्याचा त्यांच्या नेहमी जीवाच्या आकांताने प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न आपण नेहमी म्हणजे मागच्या जवळपास 10 वर्षापासून 12 वर्षापासून सतत पाहत आहोत. मग माझ्यावर आरोप व्हायला लागले, पैसे घेतले आणि कोटीत आकडा पुन्हा. अरे मग आता पैसे घेतले, कॅलेंडर काही आपण ज्या गोष्टी, माझा रथ येतोय हातात तरी हे निवडणुकीमध्ये रथ फिरवाले स्वतःच्या प्रचारासाठी. मी कधीपासून रथ फिरवतो? मग ते पैसे दिले का त्यांनीच? माझं घर बी ते दाखवालेत. मग माझ्याकडे प्रॉपर्टीच नाही. मग सगळ्या श्रीमंत उमेदवार आहे मी, तुम्ही गुगलवर जाऊन बघा. निवडणुकीचा जो खर्च आपण दाखल करतो की तुमची प्रॉपर्टी किती आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात श्रीमंत उमेदवार 19 ला मीच होतो, आता मीच आहे. या भिकारी लोकांनी आम्हाला सांगू नये. तुमच्याकडे काय ते तुम्ही बघा, कुठून पैसे आणले तुम्ही विचार करा तुमचा. ते लोकांना माहिती तुम्ही कुठून पैसे आणलेले आणि कशातून तुम्ही कमवाले आणि वाटायले इतके किती कशातून तुम्ही. मुद्दा बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. बरोबर. काम करत असताना मलाही लेकरं बाळ आहेत, बरोबर आहे की नाही? पण सगळ्याच व्यवस्थित शिक्षण झालं पाहिजे, आपलं घर चांगलं चाललं पाहिजे आणि उरलेला पैसा जो आहे तो आपल्याला समाजासाठी लावायचा आहे. मलाही मुंबईला फ्लॅट घेता आला असता, मलाही पुण्याला फ्लॅट घेता आला असता. या एवढ्या खर्चात 2-4 फ्लॅट पण झाले असते, बरोबर. पण त्याच्यात मला समाधानी नाहीये. मला समाधानी या गोष्टीत आहे की अजितभाऊ मगर या लहान लेकरांना मी ओळखलं पाहिजे. मला जर पोरं उद्या नांदेडला, मी नांदेडला चाललो तिथे मला भेटले ते म्हणले पाहिजे अजितभाऊ मगर दिसे. याच्यात जो आनंद आहे त्या फ्लॅट मध्ये नाही किंवा 50 लाखाच्या गाडीत नाही. त्यामुळं विधानसभा असो, लोकसभा असो, कुठलीही निवडणूक असो, विरोधकाला मुद्दा नसला की मुद्दे उपस्थित करतात. उद्या एखाद्या वेळी असं म्हणतील बरं का, हे माघारी घ्यायला म्हणून फॉर्म. आता सांगतो तुम्हाला, मी फेसबुकवर चलवतील. मी आता सांगालो सगळ्याला, उद्या असं होऊ शकतंय, त्याच्यावर बिलकुल विश्वास ठेवायचा नाही. मला गॅरंटी आहे तुम्ही एवढे लोक सोबत आहेत, प्रत्येक गावामध्ये हीच परिस्थिती आहे. मी 100% निवडून येणार हा आत्मविश्वास आहे आणि हा आत्मविश्वास इतके वर्ष मी काम केल्याचा आत्मविश्वास.